नमस्कार, वेलकम टू राधिकाज आर्ट। आज आपण मोहिनी मंगळसूत्र कसं बनवायचं हे बघणार आहोत। तर त्यासाठी मी हे राऊंड शेपमधला मोरपंख कुंदन घेतलेला आहे आणि त्याला 0.3 mm ची वायर अशी अटॅच करून घेतली। त्यानंतर मागील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक मोती आणि एक गोल्डन बीड्स घेऊन हा मोती अशा प्रकारे लॉक करून घ्यायचा आहे। 5 mm चे मोती घेतलेले आहेत मी आणि हे मोती जवळपास 8 किंवा 9 मोती आपल्याला लागतात। तर ह्या पद्धतीने मी हे मोती अटॅच करून घेतलेले आहेत आणि हे कुंदनच्या बाजूला घेऊन असे व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि ही वायर अशी फिक्स करून घ्यायची। ह्या पद्धतीने एकदा मोती आतून आणि एकदा बाहेरून असं फिरवून ही वायर आपल्याला फिक्स करून घ्यायची। त्याच पद्धतीने हे गोल्डन बीड्स पण आपल्याला आता याला अटॅच करून घ्यायचे आणि समोरच्या मोत्यामध्ये असे 2 राऊंड देऊन असा एक किंवा 2 वेळा सर्कलमध्ये फिरवून घ्यायचे, म्हणजे ते मोती हलणार नाहीत। आणि ह्या पद्धतीने आपल्याला 3 ते 4 ठिकाणी हे गोल्डन बीड्स असे लॉक करून घ्यायचे आहेत, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। हे बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपल्याला हे लॉक करून घ्यायचे। असं हे आपलं फ्लावर रेडी झालेलं आहे आणि या फ्लावरला आता मी या पद्धतीने लूप तयार करून घेतला आहे। तर ह्यासाठी मी 20 गेजची वायर यूज केलेली आहे। आता आपल्याला कानातले बनवायचे, तर त्यासाठी हे झुमके लागणार आहेत। या पद्धतीने हे झुमके आपल्याला ह्या फ्लावरला अटॅच करून घ्यायचे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन्स मिळतील। ह्या पद्धतीने आता मी दोन्ही झुमके तयार करून घेते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात। अशाच प्रकारे आपल्याला हा स्टड पण अटॅच करून घ्यायचा आहे आणि काळजी घ्यायची की कपड्यांमध्ये किंवा केसांमध्ये कुठेही वायर अडकणार नाही। ह्या पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे स्टड पण याला अटॅच करून घ्यायचं आहे। हे बघा किती सुंदर दिसत आहेत ते। मी अशाच प्रकारे दोन्ही झुमके आता रेडी करून घेते। हे बघा, आता आपल्याला मंगळसूत्र तयार करण्यासाठी ही 18 गेजची वायर घेतलेली आहे आणि याला असा लूप तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर या लूपमध्ये आपल्याला 4 mm चा खरबूजा बीड्स, त्यानंतर मोती चक्री, कॅप, ग्रीन कलरचा क्रिस्टल, पुन्हा कॅप आणि आपण आता रेडी केलेलं पेंडंट असं ओवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आता दुसऱ्या बाजूला पण आपल्याला हीच क्रिया करायची आहे। त्यानंतर दोन्ही पेंडंटच्या मध्ये 6 mm चा खरबूजा बीड्स घेतलेला आहे आणि दुसरं पेंडंट पण आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपण याला मंगळसूत्र अटॅच करणार आहोत, तर त्यासाठी मी हे 32 इंच मंगळसूत्र घेतलेलं आहे। तुम्ही 36 इंच किंवा 32 इंच कुठलाही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकतात आणि फ्लॅट नोज प्लायरने आता आपल्याला हे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे। ठीक आहे, याप्रमाणे दोन्ही बाजूंनी मी आता हे फिक्स करून घेते। हे व्यवस्थित करायचं आहे, म्हणजे कुठे साडीमध्ये किंवा ड्रेसमध्ये अडकणार नाही। या पद्धतीने अशा प्रकारे आपलं हे मोहिनी मंगळसूत्र रेडी झालेलं आहे। तुम्हाला आवडलं असल्यास नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।